रोजच्या आहारामध्ये कुठलं तेल वापरावं? कुठलं तेल हे आरोग्यासाठी चांगलं आहे? कुठल्या तेलबियांचं तेल हे श्रेष्ठ आहे? त्याचप्रमाणे स्निग्ध पदार्थांमध्ये तेल, तूप, लोणी ह्यापैकी काय चांगलं, काय वाईट? आजच्या व्हिडिओमधून हे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थाचे आधुनिक शास्त्राने 3 प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे सॅच्युरेटेड फॅट, दुसरं म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे ट्रान्स फॅट्स. आणि अनसॅच्युरेटेड फॅटचे सुद्धा पुन्हा मुफा आणि पुफा असे 2 प्रकार होतात. तर त्याचं फुल फॉर्म काय आहे? तर मुफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आणि पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. तर अर्थात त्याच्या डीपमध्ये आपण जायला नको. परंतु हे समजून घ्या, की जे तेलबियांची जी तेलं असतात जनरली ती अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे ॲनिमलपासून मिळणारं जे काही फॅट आहे ते सॅच्युरेटेड फॅट्स असतात. म्हणजे तूप, लोणी हे सगळे पदार्थ ते सॅच्युरेटेड फॅट्समध्ये येतात. आणि ट्रान्स फॅट्स हे प्रकरण काय आहे? तर वनस्पती घी म्हणजे ट्रान्स फॅट, ज्याला आपण डालडा तूप या नावाने सुद्धा ओळखतो. हे ट्रान्स फॅट्स कसे बनवतात किंवा कसं आपल्याला मिळतं? तर वनस्पतीच्या तेलामध्ये जेव्हा हायड्रोजनेशनची एक प्रक्रिया असते, ती केली जाते. म्हणजे हायड्रोजन मोलिक्यूल जेव्हा वनस्पती तेलामध्ये प्रोसेसनी सोडतात आणि मग एक घट्ट असा तुपासारखा दिसणारा किंवा बटरसारखा दिसणारा एक पदार्थ तयार होतो. मग इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले, तेव्हा त्यांनी बघितलं, की हा जो पदार्थ आहे, घट्ट दिसतोय, हा तर तुपासारखा दिसतोय आणि भारतीय लोकं तूप म्हणजे घी सारखं खातात. प्रत्येक गोष्टीत ह्यांच्या घी असतं. मग त्यांनी विचार केला व्यापारी बुद्धीच्या इंग्रजांनी, की आपण ह्याचं मार्केटिंग करूयात. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, की हे सुद्धा घीच आहे. तुम्ही जे खातात ना घी, त्याच्यासारखंच हे आहे कारण दिसतं सेम आहे ना. म्हणून वनस्पती घी या नावाने ते प्रचलित झालं आणि आज सुद्धा बऱ्याच जणांच्या स्वयंपाकघरामधून ते हललेलं नाही. कारण का? तर त्याची चवही चांगली लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते स्वस्त आहे. तुपाच्या किमतीची आणि डालडा तुपाच्या किमतीची कुठेही कंपॅरिझन होत शकत नाही. तर त्याचं मार्केटिंग इतकं चांगलं केलं गेलं, की त्याचे काही साइड इफेक्ट असतील, हे जाणवलंच नाही आणि मग जेव्हा अमेरिकेमध्ये संशोधन सुरू झालं काही 2 दशकांपूर्वी, तेव्हा त्या सायंटिस्टनी विचार केला, की मागच्या 100 वर्षामध्येच असं काय बदल झाले, की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढायला लागलं. नुसतंच हार्ट अटॅक नाही, तर हृदयविकारांचं इन जनरलच प्रमाण वाढायला लागलं. डायबिटीजचं प्रमाण वाढायला लागलं. वेगवेगळे इन्फ्लेमेटरी डिसीजेस त्यांचं प्रमाण वाढायला लागलं. ऑटो इम्यून डिसीजेस जे कधी आपण नावं पण ऐकली नव्हती, असे आजार चं प्रमाण वाढायला लागलं. तर हे का होतंय? तर तेव्हा जेव्हा त्यांनी रिसर्च केला, की तेव्हा त्यांना आढळलं, की ट्रान्स फॅट्स हे अतिशय घातक आहेत. ट्रान्स फॅट्स नावाने हे जे प्रकरण आहे, म्हणजे हे आपल्याकडे जे वनस्पती घी नावाने मिळतं, ते प्रकरण तिथे मार्गारीन नावाने सुरू झालं. तिथे सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा ते तिथेच सुरू झालं. त्यांनी जसं आपण म्हणतो ना, औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा त्यांनी हे शोधलं, की तिथलं जे काही बटर ते खात होते. नंतर जे काही ॲनिमल फॅट्स जे त्यांना मिळायचे, मांस वगैरे खाऊन, ते सगळं वाईट आहे, असा प्रचार त्यांनी तिकडे पहिल्यांदा सुरू केला, की ते तुम्ही खाऊ नका आणि हे बघा, हे किती स्वस्त आहे, दिसतं पण बटरसारखंच, तुम्ही हे वापरा. असं मार्केटिंग कंपन्यांनी अग्रेसिव्हली सुरू केलं. इव्हन सरकारनी सुद्धा, कारण सरकारला पैसा मिळतो त्याच्यातून. तर हे सगळं जेव्हा सुरू झालं, तेव्हा लोकांच्या ताटामध्ये प्रत्येक पदार्थांमध्ये ते मार्गारीन यायला लागलं. ते मार्गारीन म्हणजेच आपल्या इथलं वनस्पती घी. हे जेव्हा-जेव्हा यायला लागलं, तेव्हा त्यांनी ऑब्झर्व्ह केलं, की शरीरामध्ये ब्लॉकेजेस वाढणं, वेगवेगळे जीर्ण आजार सुरू होणं, हे सुरू झालेलं आहे. कोलेस्टेरॉलच्या समस्या तेव्हापासूनच वाढायला लागलेल्या आहेत. म्हणजेच सगळ्यात खराब फॅट्स कुठले, की जे अजिबात खाऊ सुद्धा नाही, ते म्हणजे की ट्रान्स फॅट्स. म्हणजेच आपल्याकडे जे वनस्पती घी नावाने मिळतं ते. ह्यातील सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स हे दोन्ही सुद्धा शरीराला उपकारक असतात किंवा उपयुक्त असतात बरं का. स्नेह अध्याय ह्या नावाने एक पूर्ण अध्यायच फॅट्ससाठी डेडिकेट केलेला आहे आयुर्वेदामध्ये. त्याच्यात त्यांनी सांगितलंय, की महास्नेह 4 प्रकारचे आहेत. स्नेहयोनी कुठल्या-कुठल्या आहेत. तर म्हणजे कशा मार्फत आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात. तेल, तूप वगैरे कशातनं मिळतं. त्यांनी सांगितलं पहिले घृत, तेल, वसा आणि मज्जा.
आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही आधुनिक शास्त्रानुसार ह्याचं वर्गीकरण करणार ना, तर ते असं येईल, की तेल हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. तेल म्हणजे वनस्पतीच्या बियांपासून मिळणारं. आणि घृत म्हणजे तूप, वसा आणि मज्जा हे तिन्ही सुद्धा प्राण्यांपासून मिळणारे फॅट्स आहेत. ते सॅच्युरेटेड फॅट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही 100% जर धरलं, तर 100रातले 75% आयुर्वेदाने सॅच्युरेटेड फॅट सांगितले आहे आणि फक्त 25% अनसॅच्युरेटेड फॅटला स्थान दिलेलं आहे. आणि आता जे काही नवीन संशोधन येतं आहे, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी हेच आता सिद्ध करतायत किंवा हेच त्यांना सापडतं आहे, की हे जे काही आपण पूर्वापार खात आलेलो होतो, बटर म्हणा किंवा इंडियन लोकं घी म्हणा, हे सगळे श्रेष्ठ सॅच्युरेटेड फॅट्स हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. तुमचं गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी म्हणून हे उपयुक्त आहेत. आणि हे मी सांगत नाही आहे. हे नशिबाने, सुदैवाने हे अमेरिकेतले सायंटिस्ट, डॉक्टर्स की जे ऑनेस्ट आहेत आणि त्यांनी ऑनेस्टली ह्याच्यामध्ये प्रामाणिकपणे ह्याच्यामध्ये रिसर्च केलेला आहे, ते लोकं सांगतायत. मला कायम आश्चर्य वाटतं, की आजही आपल्या इथले डॉक्टर्स हे सॅच्युरेटेड फॅट्सला घाबरतात. का मला कळत नाही. तुम्ही योग्य प्रकारे समजून सांगा, की सॅच्युरेटेड फॅट्सचा पहिले तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि मग बघा. आयुर्वेदाने जसं सांगितलंय ना, त्याप्रमाणे तुम्ही फॅट्स सेवन करायला लोकांना सांगा. आता वसा म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये तूप तर तुम्हाला कळलं. वसा म्हणजे काय? वसा म्हणजे शुद्ध मांसस्य स्नेह सा वसा परिकीर्तिता असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे मांसाहार करतात त्यांना माहिती असेल, की तुमचं जे मांस असतं, त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा स्निग्धपणा असतो किंवा त्याच्यात पण एक प्रकारचं फॅट असतं. तर ते म्हणजे वसा. आणि दुसरं म्हणजे की मज्जा. मज्जा म्हणजे काय? तर बोन मॅरो. तर प्राण्यांच्या बोनच्या आतमध्ये जे काही स्निग्ध पदार्थ असतो त्याला आयुर्वेदाने मज्जा म्हटलेलं आहे. जसं पाया सूप वगैरे जे लोकं घेतात त्यांना माहिती असेल, की त्याच्यातनं एक फॅट कंटेंट बाहेर निघत असतो. तर हे सगळे स्नेह हे पचायला जड आहेत, ते ठीक आहे. परंतु हे सॅच्युरेटेड फॅट्स जरी असले आणि सॅच्युरेटेड फॅट्सना विलन बनवलं गेलं इतक्या दिवस, परंतु ते तसे नाहीत. ते शरीराला उपकारक आहेत, आज हे सिद्ध होतंय. तुम्ही फेड अ लाय नावाची एक डॉक्युमेंटरी इंग्लिशमध्ये आहे. ज्यांना समजते त्यांनी जरूर बघा. त्याचा सारांश मी तुम्हाला इथे सांगते. त्याच्यामध्ये अशाच प्रकारे अमेरिकन सायंटिस्टनी हे सिद्ध केलेलं आहे. खूप सारे त्यांनी त्याच्यामध्ये पुरावे, एव्हिडन्सेस वगैरे आणि अभ्यास केलाय त्याच्यावर. आणि त्यांनी सांगितलं संशोधनाअंती, की अमेरिकेमध्ये जसं औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये मशीन्ससाठी तेल वापरावे लागायचे. तर त्या मशीन्सना वापरणारी तेलं जी होती, तर ती कुठल्याही तेलबियांची तेलं काढली तरी चालतात ना. तर ते कॉटन सीड असतील, मग तुमचा मका असेल, सोयाबीन असेल, कुठलेही तेलं चालतात. तर त्यांनी काय विचार केला, की हीच तेलं आपण अजून शुद्ध किंवा रिफाइंड वगैरे करूयात आणि मग विकूयात ॲज अ फूड म्हणून. म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे तुमचं जे ट्रेडिशनल ऑलिव्ह ऑइल वापरतात तिकडे, ते नका वापरू. ते कशाला वापरतात? ते महाग आहे. मग हे वापरा. त्याचं बल्क प्रोडक्शन सुरू केलं. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की रिफाईंड तेल बनवताना कसं बनवतात? तर अशा प्रकारे पहिल्यांदा तेलबियांमधून ते तेल काढलं जातं आणि त्याच्यानंतर ते 500 डिग्री टेम्परेचरला हीट केलं जातं आणि मग सडनली ते कूल डाऊन केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यातला वास, जो खराब वास, कारण ते ऑक्सिडाइज्ड होतं, तो घालून टाकण्यासाठी म्हणून केमिकल्सनी अक्षरशः वॉश केलं जातं ते. आणि असं तेल मग ते टेक्स्चरला एकदम असं नॉन स्टिकी होतं, नॉन ग्रीझी होतं, लाईट वेट होतं आणि मग आपल्याकडे त्याची जाहिरात केली गेली, की सेहत के लिए बहुत अच्छा, हार्ट के लिए बहुत अच्छा. आणि लोकांनी ते वापरायला लागल्यानंतर त्यांना कोलेस्टेरॉल आणि एल-डी-एल आणि ह्या गोष्टींचे प्रॉब्लेम खरं तर सुरू झाले. म्हणून त्यांनी त्या डॉक्युमेंटरीमध्ये हे रेकमेंड केलं, की तुमच्यासाठी बेस्ट फॅट्स कुठले आहेत? तर त्यांनी सांगितलं सॅच्युरेटेड फॅट्स. अर्थात लिमिटमध्ये तुम्ही घ्या. ते कशाबरोबर खायचे हे तुम्ही विचार करा. परंतु त्याची तुम्हाला त्या सॅच्युरेटेड फॅट्सची तुमच्या शरीराला गरज आहे. ह्या सगळ्या आधुनिक संशोधनाच्या उपरांत मी तुम्हाला ही खालील लिस्ट देत आहे, की काय चांगलं आहे. फक्त आयुर्वेद सांगतो असं नाही. त्याच्यावर आता रिसर्च झालेला आहे. तर आता तीच लोकं जी पूर्वी सांगत होती, की हे बटर खाऊ नका, घी खाऊ नका. तीच लोकं सांगतात आहे, "प्लीज हॅव अ बटर, हॅव अ घी, इट्स वंडरफुल." तर चांगले स्निग्ध पदार्थ कुठले? तर बटर, लोणी, तूप. त्यानंतर नंतर आयुर्वेदाने सांगितले ते वसा म्हणजे जे नॉन-व्हेज खातात त्यांनी जे लीन प्रोटीनचं जे फॅड आलंय ना, त्याच्यात फक्त प्रोटीनची गरज नसते तुम्हाला. जेवढं तुम्ही वजन कमी करण्यासाठी फॅट चांगल्या प्रमाणामध्ये घ्याल, तेवढं तुमचं वजन कमी होईल. त्यावर मी कधीतरी तुम्हाला सांगेल, की हे कसं काम करतं ते.
पण तुम्ही फॅट असलेलं मीठ घ्या. जर तुम्ही नॉन-व्हेज खात असाल, तर तुमचं लवकर पोट भरेल आणि तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. दुसरं म्हणजे की तुम्ही मज्जा म्हणजे बोन मॅरो ही चिकित्सा म्हणून आयुर्वेदाने सांगितली वापरायला. ट्रीटमेंट म्हणून. हे सगळे चांगले फॅट्स आहेत. अर्थात हे पचायला जड असल्यामुळे हे तुम्ही 2 चमचे जरी घेतलं तरी तुम्हाला अल्मोस्ट 350 कॅलरीज, 400 कॅलरीज मिळतात. त्यामुळे हे जड आहेत हे मान्य आहे. पण जड आहेत म्हणजे वाईट आहेत असं नाहीये हां. हा खूपच गैरसमज आहे. आयुर्वेदात असं कुठेच सांगितलं नाही की जड आहे म्हणजे वाईट आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या अग्नीची अपेक्षा ठेवून ते तुम्ही सेवन करा. तुमचं जर भूक कमी असेल, तर जड पदार्थ कमी खा, एवढंच सांगितलंय. चांगले आहेत का? तर नक्कीच चांगले आहेत. त्यानंतर जे आपण ज्याला अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो, म्हणजेच तेलं. त्यामध्ये काय केलं पाहिजे? तर तीळ तेल हे श्रेष्ठ आहे. ते पण सगळं कोल्ड प्रेस हां. शेंगदाण्याचं तेल कोल्ड प्रेस हे श्रेष्ठ आहे. त्यानंतर कोकोनट ऑइल, नारळाचं तेल हे अमृत आहे भारतीयांसाठी आणि अभिमानाने सांगा आमच्या परंपरेला. आज एम-सी-टी ऑइल म्हणून जगभर त्याचा गौरव होतोय. एम-सी-टी ऑइल म्हणजे काय आहे? तर मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स ते नारळाच्या तेलामध्ये आढळतं आणि ते खूप जास्त श्रेष्ठ आहे. तर नारळाचं तेल ते पण कोल्ड प्रेसनी अर्थात काढलेलं. कारण पूर्वी कोणीही प्रक्रिया करून काढणं हे कधीही कोणाच्या गावी पण नव्हतं. आपल्या जस्ट 2 ते 3 पिढ्या आधी तुम्ही बघा, पणजोबा वगैरे त्यांना विचारा, कसं तेल काढलं जायचं? कोलूवर किंवा कच्ची घाण्यावर तेल काढलं जायचं. तर ही तेलं श्रेष्ठ आहेत. सोयाबीन तेल जरी कच्च्या घाणीवर काढलं असलं तरी चांगलं नाहीये. कारण ते ह्युमन बॉडीसाठी ते उपयुक्त नाहीये. त्यानंतर मक्याचं तेल, कॉर्न ऑइल ज्याला म्हणतात. त्यानंतर सनफ्लॉवर ऑइल, करडईचं तेल. करडईचं तेल आज कोल्ड प्रेस तेल म्हणून चांगलं आहे म्हणून ते विकतात. पण करडई तेलाचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये असे आलेले आहेत, की ते त्रिदोषकारक आहे आणि निकृष्ट आहे. त्याच्यामुळे रक्तपित्ताचे आजार होतात. ते डोळ्यांसाठी अहितकारक आहे. त्याच्यामुळे जरी कोल्ड प्रेस असलं, तरी सुद्धा ही तेलं योग्य नाहीत वापरायला. हे मात्र निश्चित. मग राईस ब्रॅन ऑइल. अरे, ज्याच्यामध्ये स्नेहच नाहीये, त्याच्यातनं तुम्ही तेल कसं तयार करू शकतात? मला तर ते कन्सेप्टच कळत नाही. राईस ब्रॅन ऑइल म्हणजे काय नक्की? कसं काय तांदळाच्या त्या ब्रॅनमध्ये कसं काय तेल असू शकतं आणि ते कसं तुम्ही काढू शकतात? तर जी स्नेहयोनीच नाहीये, ज्याच्यामध्ये स्नेहच नाहीये, त्याच्यातनं तुम्ही तेल कसं बाहेर काढणार? त्यामुळे हे सुद्धा खरं तर योग्य नाहीयेत. मग आता आम्हाला प्रॅक्टिकल सल्ला द्या, तर मी जसं सांगितलं, की श्रेष्ठतेचा क्रम मी तुम्हाला सांगितला. जसं आपल्या परंपरेमध्ये तीळ तेल आणि शेंगदाण्याचं तेल आणि कोकोनट म्हणजे नारळाचं तेल जसं श्रेष्ठ आहे, तसंच पाश्चिमात्य देशांमध्ये ऑलिव्ह ऑइल हे श्रेष्ठ आहे. तुम्हाला मिळत असेल, रुचत असेल, तर तुम्ही ते घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेंगदाण्याचं तेल आहे ना, ते हीटला स्टेबल होतं. ऑक्सिडाइज होत नाही पटकन. त्याच्यामुळे तुम्ही तळण्यासाठी म्हणून जर काही तुम्हाला फ्राय करायचंच असेल, तर कोल्ड प्रेस शेंगदाण्याचं तेल, कच्च्या घाण्याचं शेंगदाण्याचं तेल हे सगळ्यात उत्कृष्ट आहे. तुम्ही आलटून-पालटून पहिल्यांदा आता तुम्हाला एकदम शक्य नसेल, तर मी म्हणते पहिले कोल्ड प्रेस तेलं वापरायला सुरुवात करा. ती रिफाइंड तेलं तर फारच घातक आहेत. डालडा, तूप पूर्णपणे बाद केलं पाहिजे. अजूनही खूप स्वयंपाकघरामध्ये आणि बाहेरच्या प्रॉडक्ट्समध्ये तर मिळतंच. डालडा तुपामध्ये सगळं बनवलं जातं. आपल्याला त्याची किंमत डालडा तुपाची कमी वाटते. पण ती किंमत तुम्हाला तेव्हा कळते जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ते पैसे पे करावे लागतात. कारण हे सगळे मोठे-मोठे आजार निर्माण करणारे हे फॅट्स आहेत. कुठलाही छोटा आजार तो तयार करत नाहीत. हे लक्षात घ्या. आता सॅच्युरेटेड फॅट्स का घेऊ नका? तर त्यांचं असं म्हणणं आहे, की जेव्हा आर्टरीजचं परीक्षण केलं गेलं, म्हणजे रक्तवाहिन्या ज्या चोक झालेल्या होत्या, तिथला ब्लॉक जेव्हा परीक्षण केलं गेलं, तेव्हा त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल आढळलं आणि मग त्याच्यावरनं त्यांनी असा निष्कर्ष काढला, की आर्टरीजना कोलेस्टेरॉल ब्लॉक करतं. तर मग कोलेस्टेरॉल कशामुळे वाढतं? तर सॅच्युरेटेड फॅट्स घेतल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतं. म्हणून सॅच्युरेटेड फॅट्स बंद करा. मग तुमचं तूप बंद, बटर बंद, जे काही प्राणीज पदार्थांपासून येतं ते सगळे फॅट्स बंद. असं सगळं करायला लावलं. त्याच्यानंतर त्यावर डॉक्टर बेन निकमन म्हणून एक अमेरिकन सायंटिस्ट आहेत. त्यांनी आता असं सांगितलं, त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला आणि त्यांनी सांगितलं, की मी अशा प्रकारे लॅबोरेटरीमध्ये एका पेट्री डिशमध्ये ज्या सेल्स असतात, आपल्या पेशी ज्या असतात शरीरातल्या, त्या अशा घेऊन त्याच्यातल्या कुठल्यातरी प्राण्याच्या किंवा ह्याच्या त्या घेतल्या आणि त्याला मी बटर फीड केलं. त्या पेशींना म्हणजे अर्थात. आणि मग नंतर मी बघितलं, की अरे ह्या पेशी तर मोठ्या होतात आहे. कारण बटर म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत. तर ह्या तर मोठ्या होतात आहे. त्यामुळे हे चांगलं नाहीये. त्यांनी त्यांच्या पी-एच-डी करत असताना त्यांनी त्यांच्या मेंटॉरला विचारलं म्हणजे त्यांच्या गाईडला विचारलं. तर तेव्हा ते पण खूप विद्वान होते. त्यांनी सांगितलं, की "धिस इज नॉट हाऊ द बॉडी फिजिओलॉजी वर्क्स." म्हणजे याचा अर्थ काय?
त्यांनी सांगितलं, की अशा प्रकारे आपल्या शरीराचं कार्यकारित्व नसतं. तू बटर घेतलं आणि डायरेक्ट तुझ्या पेशींना जाऊन मिळालं असं होत नाही. म्हणून ते असं म्हणतात, की तुम्ही जेव्हा लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करता, तेव्हा त्याचे निष्कर्ष असे डायरेक्ट तुम्ही जिवंत शरीराला, जिवंत देहाला तुम्ही ते लावू शकत नाही. कारण पहिले ते बटर पोटात जाणार, त्याचं डायजेशन होणार, त्यानंतर लिव्हरमध्ये त्याचं प्रोसेस होणार आणि मग नंतर शरीराला उपकारक असं कोलेस्टेरॉल लिव्हर तयार करणार. त्यामुळे असं ते जे तू जसं म्हणतोय तसं लॅबमध्ये परीक्षण करून हे जिवंत माणसावर त्याचा काय परिणाम होतो, ह्याचे निष्कर्ष खरं तर काढायचे नसतात. त्यामुळे किती सुंदर त्यांनी हे उदाहरण समजून सांगितलं. तेव्हा समजलं, की सॅच्युरेटेड फॅट्सवर आत्तापर्यंत जे काही संशोधनं केले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तथ्य नाहीये. एकतर सॅच्युरेटेड फॅट्स आणि शुगर म्हणजे तूप आणि साखर जर तुम्ही सारखं एकत्र खाल्लं, तर त्याचाच दुष्परिणाम जरूर होणार आहे. पण तुम्ही तूप, दूध, दुधाचे पदार्थ हे जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये खाल्ले आणि मांसाहारी असाल, तर जसं मी म्हटलं, की फॅटयुक्त मांस हे जर तुम्ही खाल्लं, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हा सगळा रिसर्च बेस्ड आणि आधुनिक संशोधनानुसार बनवलेला व्हिडिओ आहे. त्याचा अभ्यास करून मी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही एक्झॅगरेशन नाहीये आणि सॅच्युरेटेड फॅट्स हे अधिक प्रमाणात खावे असंही मी सांगत नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.